ही सई मैत्रीण माझी, इव्हेंट मॅनेजर आहे आणि आजचा हा इव्हेंट तीच मॅनेज करते. आणि हा प्रीतम आहे. तसं बघायला गेलं तर कॉलेजमधला सिनियर आहे माझा, बट व्हेरी गुड फ्रेंड. हाय, लवली टू मीट यू प्रीतम. हे अरे यार, ऐका ना, तुम्ही पटकन आधी जाऊन त्यांच्याशी बोलून घ्या. ऐक, मी तुला नंतर भेटते, आता जरा जावं लागतंय. ओके ओके, यस. बाय बाय बाय. बाय बाय. अरे गर्लफ्रेंड? गर्लफ्रेंड वाटतं. काय नाही रे. अजून जान्हवीमध्ये अडकलायस? मला असं वाटतं विश्वा की तिथून जायला हवं. का? पण जान्हवी थोड्याच वेळात येईल आता इथे. मला माहित नव्हतं रे. पण बरं झालं तू सांगितलंस. आणि तसंही मी सईला फक्त सोडायला आलो होतो रे. ओके. मला वाटतं सापडेल, तुम्ही काळजी करू नका. हा पाहिलं हे बघ, बॅग सापडली. ही बॅग कुठे सापडली आणि ती बाई कोण होती जिने चोरली? मला सांगता नाही येणार मॅडम. पण तुम्हाला सापडली का बॅग? म्हणजे त्या बाईंना तुम्ही पकडलं का? नाही, आमच्या मॅडमनी पकडलं. त्या बाईने आमच्या मॅडमला ढकललं आणि पळून गेल्या. अगं बाई, तुमच्या मॅडम कुठे आहेत? नाही म्हणजे आम्हाला त्यांना भेटून त्यांचे आभार मानायचे होते. त्या जरा कामात आहेत, मी त्यांना सांगते. पण तुम्ही त्यांना सांगाल का आम्हाला आभार मानायचे? ते जर त्या जर म्हणाल्या ना तर मग आम्ही त्यांना भेटायला येतो. त्या बाहेरच, मी सांगते त्यांना. दोन्ही संघातील सदस्यांनी पुढच्या 10 मिनिटांमध्ये खेळाच्या ठिकाणी उपस्थित होणे आवश्यक आहे. अगं बाई, 10 मिनिटं? काकू मावशी 10 मिनिटं राहिले फक्त. हां, आणि त्यांना थँक्यू म्हणायचं ना तर आम्ही दोघं जातो आणि तिला थँक्यू म्हणून येतो. तुम्ही पटापट आवरा ना. आम्ही आपल्याला द्यावे लागणार आहेत, नाही. एक्सक्यूज मी. तुम्ही ओळखता एकमेकांना? चांगलं काय? यू नो व्हॉट, ऍक्च्युली आय एम सॉरी. हे बघा, ते जे कॉस्ट्युम्स आमच्या टीमचे हरवले होते ते तुम्ही शोधायला मदत केली, सो त्याबद्दल आम्ही थँक्यू म्हणण्यासाठी आम्ही दोघं मिळून तुम्हाला शोधत होतो. सो वी आर थँक्यू. अँड आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी मगाशी रागाच्या भरात खूप बोलून गेलो. आय होप तुम्हाला आता तरी कळलं असेल की मी काय अगदी क्रूर बाई नाहीये. हां, म्हणजे तुमच्याकडे बघून असं ते ॲक्च्युली म्हणजे जे पेपर्स पडले होते आणि पारू उचलत होती ते बघून असं वाटलं. सो मंगळागौरीचे खेळ करून दाखवा आता, मग माफ करेन. व्हॉट? काय? नाही. आय एम जस्ट जोकिंग. इट्स ओके. काय शेवटी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, महत्वाचं आहे. मला सुद्धा आज माझ्या कामामध्ये फार चांगला अनुभव आलाय. सो इट्स ओके. इज इट ओके? नाही पण खरंच थँक्यू. म्हणजे तुम्ही बॅग शोधून दिली नसते ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आमच्यासाठी. थँक्यू. एनी टाईम. तुम्ही बसून घ्या आता, परफॉर्मन्सेस सुरूच होते. आता इथे एक ट्विस्ट आहे, तो या 2 दिवसात दिसणार आहे सगळ्यांना. ज्या टीमचा स्कोर जास्त असेल त्या टीमच्या मेंबर्सला त्या टीमला खेळ सिलेक्ट करण्याचा चान्स मिळेल. म्हणजेच आता पद्मावतीच्या टीम मेंबर्सला त्यांना कुठला खेळ खेळायचा आहे ते सांगतील आणि तोच खेळ टीम लक्ष्मी अहिल्यांच्या टीम मेंबरला खेळून दाखवावा लागेल.
त्यांचा चॉईस मिळणार नाही. कसं चालेल? हा कुठला नियम आहे? याला काय अर्थ आहे? नाही हे नाही चालणार. हे आम्हाला मान्य नाही. असं कसं चालेल? थांबा. एक मिनिट सगळे शांत व्हा. अहो अहिल्या, बघ ना जरा. बस. आम्हाला नियम मान्य आहे. तर तुम्ही कोणता खेळ निवडणार आहात? या खेळाचं नाव आहे जातं. तुम्ही हा खेळ खेळून दाखवा. बापरे, यांच्या समोर काय निभाव लागणार आहे आपला? दामिनी, अगं खेळायला उभी आहेस ना तू आत्ता तिकडे, आणि या क्षणाला हे असं बोलणं शोभतं का?